ही भाजी जर बनवली नाही ना तर मनच भरत नाही। थंडीमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला मटरची उपलब्धता असते आणि सर्वांना आवडणारी ही मटर पनीरची भाजी आपण अवश्य बनवली पाहिजे, खूप छान लागते। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी शैला आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत। तर मी इथे आता 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि असं कट करून घेतलं आहे आणि 1 मिनिटभरासाठी मी पॅनवरती फ्राय करते। ते जास्त फ्राय करायचं नाही। एका ताटात काढून घेतलं आणि ते आता कोमट पाण्यामध्ये टाकणार आहे, कारण फ्राय करतो ना आपण तेव्हा हे पनीर थोडंसं चिकट होतं आणि कोमट पाण्यामध्ये टाकलं तर त्याचा चिकटपणाही जातो आणि पनीर अगदी मऊसूत बनतं। तर उरलेल्या तेलामध्ये मी हे 2 कांदे कट करून टाकलेत आणि हे गुलाबी रंगावर होईपर्यंत आपण परतून घ्यायचे। मोठा गॅस केलाय आणि पटकन मी 2 कांदे परतून घेणार आहे। त्याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि 2 लाल कलरचे टोमॅटो मी कट करून टाकलेत आणि 4 काजू पण टाकलेत, त्याने ग्रेव्ही छान बनते। तुमच्या आवडीनुसार टाकायचे आणि हे सगळं मी 1-5 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घेतलंय। त्याच्यामुळे ते मऊसूत शिजतं आणि ग्रेव्हीची टेस्ट पण वाढते। मिक्सरमधून काढले आणि बघा हे मिश्रण असं झालंय। तर एक कढई घेतली आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे मी तेल टाकले। त्याच्यामध्ये 2 तमालपत्र, 2-3 लवंगा, लाल मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा, 1 चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळदी टाकली। हळद आपल्याला कमीच टाकायची आणि त्याच्यामध्ये आता मी मिश्रण टाकणार आहे। अर्धा चमचा घरी बनवलेला मी मसाला पण टाकले आणि आता हे छान मिश्रण हलवून घ्यायचंय। ग्रेव्ही चांगली शिजली ना की आपल्या भाजीलाही चव येते। तर एक 5 ते 6 मिनिट चांगली ही ग्रेव्ही परतून घ्यायची आणि आता बघा ही परततच आलेली आहे। मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलंय, कारण की भांड्याला आहे ना ग्रेव्ही चिकटलेली होती, मग मी तेच पाणी टाकून ते भांडं धुण्याच्यामध्ये ते पाणी मी टाकलंय आणि आता परत चांगल्या पद्धतीने परतून घ्यायची। सीझनेबल भाज्या असतात ना ह्या, तर ह्या आपल्या जेवणामध्ये भरपूर प्रमाणात वाढवायच्या। छान तेल सुटायला लागले ग्रेव्हीला। त्याच्यामध्ये मी 2 चमचे मलाई टाकलेली आहे। ही मलाई घरच्या आपल्या दुधावरचीच आहे आणि मलाईने चांगली ग्रेव्हीला थिकनेस येतो, भाजीची टेस्टही वाढते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अवश्य टाका। आता ह्याच्यामध्ये बाजारात खूप मटर विकण्यासाठी येतो, तर मी ही 1 किलो मटर घेऊन आले। 1 कपभर मटर निवडला आणि 1 कपभर पाण्यामध्ये टाकला, एक वाफ घेतली आणि छान शिजला। 1 मिनिटभर लागतो याला शिजायला, जास्त वेळ नाही लागत। तर मी ते मटर याच्यामध्ये टाकून घेतलेत आणि चांगले मिक्स करून घ्यायचे। हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये 1 कपभर पाणी टाकायचे किंवा मग तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढी ग्रेव्ही बनवायची तेवढं तुम्ही पाणी टाकायचं। मला पाहिजे तेवढं मी 1 कपभर पाणी टाकले आणि ह्याला उकळी येऊन द्यायची चांगली। वाटाणे ग्रेव्हीमध्ये मिक्स केले तर उकळी येऊन द्यायची आणि मग मीठ टाकायचे। आपल्या आवडीनुसार मीठ कमी किंवा जास्त तुम्ही टाकायचे आणि मी त्याच्यावर झाकण ठेवून 1-2 मिनिटं शिजवून घेतलं ही ग्रेव्ही वाटाण्यासगळं। वाटाणाही शिजला आणि ग्रेव्ही आपली चांगली शिजलेली आहे। आता आपण आपले पनीरचे पीसेस त्याच्यामध्ये टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे। परत एकदा 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचे
1 मिनिट झालं आहे आणि बघा आपली भाजी अशी तयार झाली आहे। खूप छान लागते ही मटर पनीरची भाजी, चपातीबरोबर, भाताबरोबर, रोटी नान बरोबर तुम्ही खाऊ शकता। तर आता शेवटी गरम मसाला टाकला आहे मी, थोडासा कसुरी मेथी टाकली अर्धा चमचा आणि हिरवी कोथिंबीर मी कट करून ठेवली होती ती पण टाकली आणि हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावर 1 मिनिटासाठी परत झाकण ठेवायचे, कारण की तो सुगंध आतमध्ये ग्रेव्हीत मुरेल कसुरी मेथीचा आणि कोथिंबीरचा, आणि भाजीची चव खूप छान वाढेल। तर आता आपली ही मटर पनीरची भाजी तयार आहे। हॉटेलच्या भाजीलाही मागे टाकणारी अशी आपली मटर पनीरची भाजी तयार झाली। अवश्य करून बघा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप आभार। भेटू पुढच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।